देव भक्त दोनी करिता ठिकाना भक्त दोनी करिता ठिकाना भक्त दोनी करिता ठिकाना भक्त दोनी करिता ठिकाना Bye.
Hallelujah.
भागवत एकादशी त्यानंतर लगेचच महाशिवरात्री आणि आज असणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा हा त्रिवेणी संगम आपण कालपासून चर्चेमध्ये आहे आणि या त्रिवेणी संगमाचा हा सांगता सोहळा तसा सांगता कधी होत नाही पण एक औपचारिकता म्हणून आपल्याला सांगता करावी लागते नाही का आणि म्हणून या ठिकाणी आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग संत शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग पाहायला गेलं तर तसं शब्दार्थानं बरीच लोक वाचतात आणि त्या भावानुसार जो काय त्यांना भाव प्राप्त आहे त्या भावानुसार त्याचा अर्थ काढतात, कीर्तन करतात, विषय सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु विश्वात्मके देवी साधक मंडळींचं हे भाग्य आहे की त्यांना प्रत्येक अभंगाचा प्रत्येक शब्दाचा केवळ शब्दार्थ न समजून घेता किंवा केवळ शब्दार्थाच्यावर मर्यादित न राहता त्याचा लक्षार्थ काय आहे, त्याचा भावार्थ काय आहे, त्याचा मथितार्थ काय आहे, त्याचा गर्भितार्थ काय आहे या टप्प्यापर्यंत बाबांनी त्यांना घेऊन गेला असल्यामुळं प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अभंगाचा हा गर्भितार्थावरच आपला हा साधक जातो आणि गर्भितार्थ घेऊन कार्याला लागतो. कारण जोपर्यंत गर्भितार्थ लक्षात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थाला सुरुवात होत नाही. केवळ शब्दाची आणि शब्दाची बडबड चालू असते. म्हणून जर काल्याच्या प्रसंगावरून बघितलं तर काला कोण करतंय, काला केल्याचा परिणाम काय आहे, काला नेमका कसा होतोय आणि त्या काला झाल्यानंतर तो काला झाल्यानंतर जे काही त्याच्यातून निर्माण होते त्या निर्माण झालेल्याचं भाग्य कसं आहे नाही का. आणि ते भाग्य प्राप्त होण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे साधन कोणतं आलेलं आहे, कोणत्या साधनाचा वापर करून नेमकं काय आहे त्यांच्याकडे, असं काय घबाड आहे त्या घबाडाचा वापर करून ते मंडळी हा खेळ मांडलेला आहे किंवा ह्या खेळाचा आनंद घेत आहेत. ते पुढील चरणामध्ये आपल्याला नाथ महाराजांनी सांगितले. आणि हा अभंग घेण्याचा म्हणजे आशय असा आहे व त्याचं प्रयोजन असं आहे की अभंग हा आपण किंवा आपली मंडळी हा कोणताही अभंग घेतलाय, काल्याचा अभंग आहे चला घेऊया, जी बाबांची रीत आहे. आणि मला वाटतं सर्वांना माहित आहे की भजनाला जरी नुसतं बसलं भगवत भजन जे आपण भजन म्हणून करतो प्रभू महाराज, तरी बाबांचा एक तिथं नियम आहे की भजन होताना अभंग हे चढत्या क्रमाने घ्यायचे असतात नाही का. म्हणजे पांडुरंगावर घ्या, भक्तिभावानं घ्या, परत नामावर घ्या, मग नामावर घेतल्यानंतर परत मागे येऊ नका. कारण नामदेवाला एकदा पाठवलं परत माघारी नाही आले. तसं नामाचा अभंग झाला की तिथून पुढे गेलं पाहिजे नाही का. मग गुरुवरती घ्या, मग अजून गर्भितार्थावरती घ्या, अजून कूट घ्या आणि मग ज्या गोपिकांना तो गुह्यार्थ कळलेला आहे त्यांची गवळण घ्या आणि मग गवळण जरी झाली तरी तिथंही अडकायचं नाही, परत संतांकडे या नाही का. संत पदार्थ अशी ही रीत आहे आणि हीच रीत प्रत्येक कार्याच्या ठिकाणी आहे. म्हणून या अभंगाचा जर अर्थ लक्षात घ्यायचं म्हटलं किंवा वरवर अर्थ बघायचं म्हटलं तर त्या देवभक्त दोन्ही म्हणजे कोण काला करतंय, देवभक्त दोन्ही करिता ती काला. काला करणारे कोण आहे, काला करण्याचा अधिकार कोणाकोणाला प्राप्त आहे, काला करणारे कोण आहे तर पहिल्या याच्यामध्ये सांगतात देव भक्त दोन्ही करिता ती काला. बरं आता काला केल्यानंतर परिणाम काय साधायला पाहिजे, तयांच्या म्हणजे एकट्याच्या नाही, म्हणजे भक्तांनी काला केला म्हणून देवाला सुख झाले आणि देवाने काला केला म्हणून भक्ताला सुख झाले असं आहे का. तयांच्या सुखाला वर्णी कवल म्हणजे त्या देव आणि भक्तांच्या मध्ये जे सुख नांदायला लागलेलं आहे, जे सुख उपजलेलं आहे, जे सुखाचा भोग ते घेतात आहेत, ज्या सुखानं सुखरूप झालेले आहेत त्या सुखाची वर्णी
त्रिजगतामध्ये त्रैलोक्यामध्ये वर्णी कोण वर्णन करणार आहे त्याचं वर्णन कोणी करू शकत नाही, कारण देव आणि भक्त सोडून राहिलं कोण वर्णन करायला, नाही का. पुढे म्हणतात महाराज, धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे. आता हे कधी काल्याचे अधिकारी प्राप्त झालो, काल्याचा प्रसाद घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि मग भाग्य त्यांचं धन्य. धन्य भाग्य त्यांचे मात्र पुढे शब्द टाकलेत. तुम्ही म्हणणार आज आम्ही काला केला, लाह्या घेतल्या, आमचं भाग्य धन्य झालं. गोकुळ जनांचे म्हणजे जे गोकुळात आहेत, गोकुळचे जन आहेत. मग तुम्ही म्हणाला आता आम्हाला तिकडे जायला पाहिजे, मथुरेच्या बाजूला कुठे तिथे गोकुळ आहे, वृंदावन किंवा नंदाचं गोकुळ, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला, तिथं जायला पाहिजे. मग त्यांचं भाग्य आहे म्हणे, धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे. असं म्हणायचं का महाराजांना? नाही. तर जे गोकुळात आहेत, गोमाता ज्यांच्या कुळात आहे किंवा गोमातेच्या कुळात जे आहेत त्या जनांचं भाग्य धन्य आहे. भाग्य धन्य, धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे. आणि हे सगळं प्राप्त होण्यासाठी जे कारण आहे आणि जे त्यांनी प्राप्त करून त्याचा जो खेळ मांडलेला आहे ते आहे ठेवणे सदा शिवांचे खेळत असे. ठेव नाही बरं का, ठेव. आता आमच्या ठेवी बऱ्याच आहेत कुठं कुठं, पण इथं महाराजांनी शब्द वापरला ठेवणे सदाशिवांचे खेळत असे. मग त्या भगवंताला सुद्धा ज्या वेळेला ह्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये जो काला तयार झाला, जे खेळणं त्यांनी प्राप्त करून घेतलं, त्या स्थितीला गेल्यानंतर त्या भक्तांच्या हातून उष्ट खायला सुद्धा देव मागे पुढे बघत नाही. उचिष्ट ते खाय तयाचे निहाते. कुणाच्या? भक्तांच्या हाताने उष्ट खाणार, भक्तांच्या हाताने उष्ट खायचं आहे. उचिष्ट ते खाय तयाचे निहाते. आता इथं कोण कुणाचं उष्ट खाणार? बघा आपापल्या घरात जावा जरा, नाही का, कोण कुणाचं उष्ट खाते, नाही का. तसं भगवंताला मात्र भक्तांच्या हातून उष्ट खायचं आहे. नाही कंटाळत तया लागे, आणि त्यासाठी मात्र त्याला कंटाळा येत नाही. बघा, म्हणून एका जनार्दनी भक्ताची आवडी वाढवीत गोडी नित्य नवी. कुणाची आवडी आहे? आता बाबाने याच्यावर काल निरूपण केलेलं आहे. आवडी कुणाची आहे? भक्तांची. आणि मग पुढे लिहिलं वाढवीत गोडी नित्य नवी. ह्याच्यातून नित्य नवी गोडी वाढत चाललेली आपला प्रत्येक कार्यक्रम. बाबांची पुण्यतिथी दरवर्षीच आपण साजरी करतो. महाशिवरात्री आता इथं पहिल्यांदा असेल, पण आपण साजरी करतो. आषाढी आपण साजरी करतो. केवळ त्या नैमित्तिक कारणानं असणाऱ्या कार्यक्रमामध्ये वाढत जाणाऱ्या आनंदाबद्दल मला बोलायचं नाही, तो तर वाढतच आहे. प्रत्येक कार्यक्रम हा युनिक आहे, वेगळा आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी वेगळं पाहायला, शिकायला, अनुभवायला, मुरवायला बाबांनी प्राप्त करून दिलेला आहे. तसं प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला नित्य नवीन गोडी देण्याचा भगवंताचा, सद्गुरूंचा प्रयत्न असतो. वाढवीत गोडी नित्य नवी. अभंगाला निरूपण करण्याच्या अगोदर एकादशीनं सुरुवात झालेला हा महासोळा, त्या पांडुरंग परमात्म्याला आपण नमन करूया आणि पुढे जाऊया. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग परमात्म्याला नमन झालं. त्यांच्या उपादाने कथेचा विस्तारू, नाही का. संतांशिवाय हा काला होऊ शकत नाही. संतांनी आम्हाला हा काला म्हणजे काय त्या शब्दार्थातील काल्यातून बाहेर काढून गर्भित अर्थातील काल्याकडे आम्हाला घेऊन जाणारे संत महात्मे, त्या संतांना वंदन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो
ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा करुणाकरा या दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू तुमचा अनुग्रह लादरू करुणाकरा या दयाळा करुणाकरा या दयाळा करुणाकरा दयाळा काल्यावर आपण बरंच चिंतन करतो. काला आणि काल्याची असणारी हंडी नाही का मंडळींनी इकडे बांधलेली आहे. मागच्या वेळेला आपला विषय झाला हरिनामाचा हा काला, खिचडी काला नाही का, आणि आज तोच परत विषय अनंत नामाचा हा काला. पुराणे म्हणते पाहू चला काय अनंत नामाचा हा काला. कोणता काला आहे ऐकताय का? इकडे ऐका. अनंत नामाचा हा काला. पुराणे म्हणती पाहू चला. पुराणांना पाहायचं की अनंत नामाचा काला काय आहे. आणि हा अनंत नामाचा काला आता काला झाला पाहिजे नाही का. काला झाला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे. काला खाल्लाय का? काला कुणी कुणी खाल्लाय? घरी काला खाल्लाय का? काल्यातला काला खाल्लाय का? नाही का. काला म्हटल्यानंतर आपल्याला दही भाताचा आणि काय दूध चपातीचा आणि काय नाही का घरी जे काही काला असेल नाही का. आता इथं केवळ दही भाताचा काला असं काही नाही बरं का. म्हणजे बऱ्याच काल्याच्या अभंगामध्ये महाराज मंडळीने किंवा संत महात्म्याने त्या गोपाळांनी गायी चारायला घेऊन गेल्यानंतर पण अशी परिस्थिती आहे का हो. पूर्ण भारतवर्षामध्ये त्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी भात असेलच का? प्रत्येक ठिकाणी दही असेलच का? आता काही दुष्काळ पट्ट्यात गेलं तर गोमाता पाहायला नाही. त्या ठिकाणी दही कुठनं आणायचं आणि हे कुठनं आणायचं नाही का. तसं त्या वेळेला सुद्धा जन कुणाच्या घरनं जे काय आणलं असेल बाबा काय सांगतात जे काय असेल ते बांधून आणा. तिथं आपण काला करायचा. आता ही काल्याची रीत ही आताच नाही. आम्हाला महाराज मंडळीनं काला म्हटलं की हा एक काला आणि दही भाताचा काला एवढे दोन दिसतात. मात्र काय शिवाय बाकी भाकरी कोणी आणली असेल काय ते शोभताने शिवी भाकरी आणली असेल, लक्ष्मीताईने खरडा आणला असेल, अजून काय चिखलीकर आणि दही भात आणला असेल नाही का. आटपडीकरांकडे काही खरडा असेल, अजून कोणी सातारवाल्यांनी कडक आमटी आणली असेल काय सातारी आमटी, उरलेला प्रसाद कुणीतरी आणला असेल. काला आहे काय काल्यामध्ये सगळं. आणि भगवंत असे त्या गोपाळांना निरूप द्यायचे घेऊन या रे जे काय असेल ते घरी ते सगळं करत बसायला काय वेळ नाही. पुरणपोळी आणि हे कधी करायचं म्हणे जे असेल ते घेऊन या
आणि त्या सगळ्याचा काला व्हायचा त्या म्हणजे गाई सोडल्यानंतर हा आणि त्या खडकावर बसल्यानंतर हा काला त्यांचा रंगायचा आणि त्याच्यामध्ये ज्यानं जे काय आणलं असेल ते मिक्स व्हायचं सगळं काला आणि तो काला हे एकमेकाला आनंदाने भरवायचे. कटगुण मध्ये शेवटची पंगत बसली होती आणि काय सांगितलं बाबांनी, एकमेकाला भरवा. जे तुमच्या आजूबाजूला बसले त्यांनी एकमेकाला भरवा, एकमेकाच्या ताटातला घास एकमेकांना भरवा. आता तो कुणी कुणी पाळला, काही लोकांनी पाळला पण कुणा कुणाला आवडलं. काय लोक अजिबात नाही, उष्ट अहो मुलांचे पण उष्ट खात नाहीत, मुलांचं पोटच्या मुलाचं पण उष्ट खात नाहीत, एवढं कडक नियम. आणि इथं बाबांनी काय सांगितलं, का सांगावं लागतं असं, एकमेकाला भरवा. कारण तो जो काय भेद आहे, अजून मी ह्याच्यातलं खाणार नाही, उष्ट खाणार नाही, तिच्याकडं खाणार नाही, आमच्याकडं खाणार नाही, तुझ्या ताटात बसणार नाही, हा भेद आहे ना, हा भेद काढायचा आहे. आणि हा भेद काढण्यासाठी भगवंतानी जी रीत वापरलेली आहे सगळ्या गोपाळांना. आता ते गोपाळ काय फक्त एकाच जातीचे असणार का त्यांचे, भगवंताच्या भेद ब्रह्म तिथं कुठला भेद नाही, हा या जातीचा तो या जातीचा नाही का. म्हणजे अजूनही काही गावामध्ये अशी उदाहरणं आहेत की भजन मंडळ असते, पंढरीला जातात लोक, वारकरी आहेत. आता त्यांच्याकडे आपली रीत आहे नाही तो भाग थोडासा साईडला घेऊ. पण अजूनही काही ठिकाणी असं दिसतं की काही आमचे मुस्लिम बांधव ज्यांना या आपल्या संप्रदायाचा पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख झालेली आहे, त्यांनी त्याचं ज्ञान करून घेतलेलं आहे, अजूनही भजनामध्ये बसून पांडुरंग परमात्म्याची भजनं तल्लीनतेने म्हणतात. ती म्हणत असताना त्यांची अवस्था होते. परवा काही ठिकाणी आपण बघितलं असेल, कोणती अंधारे का आंधळीबाई त्या ताईंनी बरंच काही आपल्या साधू संतांबद्दल वाच्य बोललं गेलं. त्यावेळेला एक मुस्लिम महाराज की ज्यांनी माऊलीचा विषय समजून घेतलेला आहे, तुकाराम महाराजांचा विषय समजून घेतलेला आहे, अगदी पोट तिडकीनं बोलत होते की म्हणे माझ्या समोर आणा ही मंडळी आणि त्यांच्या समोर मी कुठल्याही पिठावर चर्चा करायला तयार आहे. त्यांच्याशी असं बाष्प करून उपयोग नाही किंवा त्यांचा निषेध करून उपयोग नाही, तर त्यांना असं चर्चेत घेऊन त्यांचं म्हणणं आपल्याला असं खोडता आलं पाहिजे. मीडियाला एक दोन बाईट दिली आणि मग झालं तिचा धिक्कार, असं होत नाही. तर त्या निमित्तानं जनमानसामध्ये सुद्धा त्यांचं मत कसं खोटं आहे याच्यासाठी तशी सकस चर्चा झाली पाहिजे. शास्त्राचा आधार घेऊन पुराव्यानिशी सिद्ध केलं पाहिजे. त्यावेळेला तो त्या ठिकाणी भेद निघतो नाही का. म्हणून म्हणजे जात कोणती का असना, ज्याने हरिनाम समजून घेतलं, हरीला ओळखलं, ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याच्या घरी श्री सहित. आता इथं म्हटलंय का महाराजांनी कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या जन कोणी त्या हरीला ओळखलं, साधू संतांना शरण गेले, सद्गुरूंना शरण गेले आणि हरीला ओळखलं, ते ओळखीला हरी धन्य ते संसारी मोक्ष त्यांच्या घरी सिद्धी सहित. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हे होत असताना तिथं जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद हा त्या ठिकाणी राहत नाही. हा तो काल आहे अनंत नामाचा काला, पुराणे म्हणती पाहू चला. मात्र हे करत असताना जरी आपण नाम घेतलं, अनंत नामाचा काला केला, आम्हाला नाम प्राप्त आहे, बाबांच्याकडं अनुग्रह घेतलाय, बाबांच्याकडं प्रबोध झालाय, ठेवून हात कुरवाईला माता सांगितली चिंता न करावी, असं जरी झालं असलं तरी काला इथं संपत नाही.
काला इथं संपत नाही. काला म्हटलं की काला काय हातात घेऊन खाणार आहे का? काला कालवायला पाहिजे की नाही? मग त्याच्यासाठी आता पंगत बसते. आपण काय काय घेतो? पहिल्यांदा काय येते? पत्रावळी येते, बरोबर का? पत्रावळी शिवायच भात आणला दांगडे साहेबांनी? पत्रावळी शिवाय आमटी आणले का? पत्रावळी शिवाय खीर आणली का? नाही. म्हणून पूर्व संचिताची पत्रावळी. पत्रावळी कशाची आहे? पूर्व संचित. म्हणजे पहिलं होतं विषय प्रयोजन समजून घ्या. दुसरं आहे कर्माचा संबंध समजून घ्या. पूर्व संचित कशात आलं? कर्माच्या संबंधामध्ये आलं. हाच तो काल आहे. फक्त शब्द वेगळे आहे, भाव वेगळा आहे, प्रसंग वेगळे आहे. पूर्व संचिताची पत्रावळी. आता पत्रावळी आली. आता नंतर मागणी काय येते या काल्यामध्ये? भक्तिभावाची पुरणपोळी. काय आली आहे? आता पुरणपोळी फक्त लक्षात राहील आमच्या. पण कशाची पुरणपोळी पाहिजे? भक्तिभावाची पुरणपोळी पाहिजे. हा, आता सगळं आहे. पुरणपोळी वाढले, आमटी वाढले, तूप घातले, भात घातले. आता काला करायचा आहे. एवढं सगळं असताना जर ह्या डबड्यामध्ये भूक नसेल तर, ह्याच्यामध्ये भूक नसेल तर, आणि भूक असावी पण भूक कशाची पाहिजे? पुरणपोळी खायची भूक बरोबर आहे, पण पुरणपोळी कशाची आहे? भक्तिभावाची पुरणपोळी आहे. आणि भक्तिभाव कधी निर्माण होईल? आज या मंडपामध्ये बसलेली मंडळी, सर्व मंडळी, मला वाटते 0.0 काहीतरी 1% वगैरे असतील, ते फक्त तिथं नामधारक नसतील, नाहीतर सगळ्याकडे नाम आहे. म्हणून या काल्याचा आनंद घेण्यासाठी इथं हजर आहे. म्हणजे त्यांना अगोदर भूक जे लागली होती, मग कशाची भूक लागली पाहिजे? नामस्मरणाची क्षुधा आगळी. काय? नामस्मरणाची क्षुधा आगळी म्हणजे नामस्मरण झालेलं आहे. महात्म्यांनी, सद्गुरूंनी, गुरूंनी, बाबांनी आपल्याकडून नाम देऊन फक्त सोडून दिलेलं नाही. घेई माळ आणि म्हण रामकृष्णारी आणि कर पंढरीची वारी, असं झालेलं नाहीये. असं झालं की काला होत नाहीये. पत्राशिवाय काला होत नाहीये. नामाची भूक असल्याशिवाय काला होत नाहीये. नामस्मरणाची क्षुधा आगळी. आणि मग हे झाल्यानंतर मगच तुमच्याकडनं जी क्रिया होणार आहे खायची, ती मात्र वेगळी आहे. आणि ती वेगळी आपण इथं पाहत असतो, नाही का? असा हा काल्याचा संदर्भ आहे. आणि म्हणून जर आपण मागे गेलो भगवंताच्या चरित्रामध्ये, तर त्यांनी सुद्धा, म्हणजे विषय झाला आपला की बाबा भगवंतांचा अवतार हा योनी संबंध आहे की अयोनी? आता अयोनी संबंध आहे. तरी पण म्हणजे देवकी माता गरोदर तर होत्या, नाही का? 9 महिने 9 दिवस झाले आणि भगवंत प्रकट झाले अयोनी, नाही का? आणि प्रकट झाल्यानंतर तो गर्भ, आता हे अयोनी संबंध, गर्भ कसं काय, नाही का? बघ आता विषय. आणि आल्यानंतर तेच सांगते, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नाही का? मागच्या वेळेला आपण म्हटलं की मला बाबा तिकडे घेऊन चल, का काहीतरी प्रयोजन आहे, नाहीतर आता लगेच माझा मामा येईल. मामा लय झाले आमच्या इकडे. परवा ग्रुपवर आमच्यात एक मामा आहेत, नलवडे डॉक्टर, किशोर आणि अक्षयचे मामा, सगळ्यांचे मामा. कोणीतरी अण्णा म्हटलं असतं, सगळ्यांचे अण्णा, नाही का? मग आता मामा कोण कोण होते बघा. कंस मामाच आहे, मामाच आहे. मात्र मामा कसला आहे? असुर आहे. आणि जो भाचा कधी जन्माला येईल आणि कधी मी त्याचा वध करेल या वाट बघत असणारा हा मामा, जो असुर आहे, आपल्या भाच्याला, आपल्या दैवी असणाऱ्या भाच्याला मारायला टपलेला हा पण मामाच आहे. दुसरा पुढा असतो तो मामा शकुनी मामा. कुणावर? आपल्याच भाच्यांच्या कुळीचा नाश करायला जो वेगवेगळे कृत्या लढवत होता, तो पण मामाच आहे. आणि चक्रव्यूहामध्ये जायचं कसं हे माहित आहे, पण त्याला बाहेर पडायचं माहिती नाहीये. हे माहित असून सुद्धा चक्रव्यूहाची जबाबदारी अभिमन्यू तुझ्याकडे आहे. यामध्ये माझ्या भाच्याचा
बळी जाणार आहे धर्मासाठी. तो धर्माच्या कार्यामध्ये भाच्याचा बळी घेणारा सुद्धा कृष्ण मामा. ज्यांना असा मामा भेटला त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार होता त्यांचा. आणि जर एखाद्याला शकुनी मामा भेटला, मामाला विचारून सांग, मामीला विचारून सांग, अशा मामाच्या दर्शनाला बी भाच्यांना पाठवा असं वाटत नाही. काय अशा मामांच्या दर्शनाला पण भाच्यांना पाठवा असं वाटत नाही. विषय समजला. आणि म्हणून मामा तर हा सगळ्यांना, पण आपला आपला मामा ओळखा. आपला आपला मामा ओळखा, त्याची संगत करायची का नाही ते बी ठरवा. आणि बहिणीने बी ओळखा. ज्यांना मामा म्हणणार आहे माझी मुलं, तो मामा मामाच्या लायकीच आहे का कृष्ण मामाच्या, हा फैसला झाला पाहिजे का नाही. फैसला झाला पाहिजे. काल 2 दिवस भारूड घेतली. कसला कसला फैसला केलाय. सासरा माझा गावी गेला, फैसला केला की नाही. तिकडच खपव. नंदाचं कार्त फडफड, खरूच उठू दे. कार्ट आहे का नाही जागेवर. कुठे गेलं कार्ट आहे का. किरकिर करू नको बाबा. म्हणजे असा विषय आहे. म्हणजे त्या वेळेला चल तिकडे चल गोकुळाला. आता हे अवतारी पुरुष आहेत. अयोनी संभव प्रगट झाले तरी सुद्धा तिथून मला बाजूला कर. नंतर बघू याचा वध कसा करायचा. त्याच वेळेला वध करू शकत नव्हते भगवान. कंस मामाला येऊ दे, मला मारायला बघतो मी. पण तिथं नाही, तिथं थांबले. कुठं थांबायचं, कार्य कसं करायचं, कुठल्या पद्धतीनं करायचं, कोणत्या रीतीनं करायचं. अगोदर तिकडं चल. पहिलं माझ्या यादीमध्ये पहिलं जे काम आहे ते मला पहिलं करायचं आहे. नंतर याच्याकडे येऊया. कारण ते असुर सुद्धा इकडलंच तू पीप खाऊन मागून खात होते लुटून. गोकुळातलं सगळं इकडे येत होते कोणी, म्हणून तर ते आडवायला लागले नंतर. हा गोकुळातून इकडे येणारे दही दुधाचे वगैरे ते जे काय ते अडवत होते की नाही कोण. म्हणजे कृष्ण आणि गोकुळ अडवत होते ना. का अडवत होते बरं, का अडवायला लागले ते पहिलं बघूया म्हणे. म्हणून वसुदेवाला सांगतात चला तिकडे. आता वसुदेवाला सगळा हा प्रकार माहिती आहे. माझ्या उदरामध्ये हा 9वा अवतार की 8वा अवतार, हा 8वा अवतार हा या कार्यासाठी आलेला आहे, येणार आहे आणि आलेला आहे. आणि हा अयोनी संभव आहे. प्रत्यक्ष त्यांना दर्शन देऊनच तिथे, म्हणजे विश्वरूप दर्शन पुन्हा कुणाला दिलं भगवंतानी ते पहिलं प्रकरण हिता. लक्षात घ्या. विश्वरूप दर्शन म्हटल्यानंतर आम्हाला फक्त अर्जुन डोळ्यांसमोर येतो नाही. कारण यांनी सुद्धा आपली काही आयुष्य अशी घालवली होती की देवा तू आमच्या जन्म. आणि त्याच्यासाठी काय काय हाल अपेष्ट भेटले होते, काय पण आम्हाला भोगायला लागू दे, पण तू आमच्या. त्याला म्हणायचं प्रेम, त्याला म्हणायचं भक्त, त्याला म्हणायचं देवभक्त. देवभक्त नाही का. काही मला हाल अपेष्ट होऊ दे, पण माझ्या उदरी आहे. आता तोच विषय जर जोडला पुढं, पुत्र पोटी आला, पुढं काय ममता म्हातारी मरून गेली नाही का. म्हणजे ही पण त्या चिंतनामध्ये येतं. हा जर बोधपुत्र, आता हा बोधपुत्र म्हणजे देव. आता हा देव जर आपल्या पोटाला यावा असं वाटत असेल तर देवकी सारखं आणि वसुदेवासारखं बंदिस्त होऊन काय काय हाल अपेष्टा सोसाव्या लागतात ते उद्या तुम्ही केले का. देव पोटी आलाय तुमच्या, आलाय का नाही. दुनिया उल्हासिता रंगी गाता पै नाचता आलाय की नाही. अनुभव आलाय की नाही त्याचा. कुठून कशी सुरुवात होते आणि आल्यानंतर तो अनुभव, तो जो आनंद आहे बाबा सांगतात तोच देव आहे. आणि त्याचा अनुभव तुम्हाला आला. मात्र तुम्ही देवकी सारखं आणि त्याच्यासारखं हलापेष्ट भोगल्या का नाही भोगलेला. आपण महाराज 2 दिवसाच्या कार्यक्रमाला यायचं म्हणलं तरी आपण विचार करतो सुट्टी आहे का. बाबा म्हणलं शनिवार रविवार लागू नये, खूप मोठा योग आहे, प्रभार योग आहे. सगळी लोक म्हणलं एकदम गर्दी करतील, शनिवार रविवार आहे, शनिवार रविवार आहे. आणि 1 दिवस फक्त म्हणलं ऍडजस्ट करायचा शुक्रवारचा. 3 दिवसाचा प्रोग्राम होईल. तरी सुद्धा काल कोणीतरी विषय घेतला होता, कुठली बस आहे का,
एसी बस मिळते का, आणि मग बसायची व्यवस्था आहे का, आणि मग चला असो आला तुम्ही. तसं एवढा हा देव माझ्या पोटी आलाय, आणि पोटी आलेला देव मी टोपलीत डोक्यावर घेतलाय. आता मी गोकुळाला निघालोय. माझ्या डोक्यावरती कोण आहे? भगवंत आहे टोपलीमध्ये. आणि ज्या वेळेला त्यांना कळलं हा भगवंत माझ्या उदरी जन्माला आलेला आहे, माझ्या उदरी जन्माला आलेला हा भगवंत बाळ, माझा बाळ माझ्या डोकीवर आहे, जाताना मला यमुना पार करायचे आहे. यमुनेमध्ये पाणी किती असेल, माझा जर त्याच्यामध्ये नाही जर मला उभा राहता आलं, जर मी बुडलो तर माझ्या टोपीवर असणारा माझा जो बाळ आहे त्याचं काय होईल? माझा काय, माझा मोह पडला. कुणाला? वसुदेवांना मोह पडला की अरे हा बाळ त्या यमुनेच्या पाण्यामध्ये ही टोपली जर काय झालं तर. आणि ज्या वेळेला म्हणजे त्यांना हा भगवंताचा अवतार आहे हे विसर पडून हा माझा बाळ आणि याला काहीतरी होईल, मोह पकडला तिथे आणि घाम फुटला. वसुदेवाला जायचं कसं पुढे? तेवढ्यातून सुद्धा एवढ्या दिवस केलेली भक्ती वाया जात नाही. लगेच तो बोध आठवला, बोधावर आरूढ झाले. काय व्हायच ते होऊ दे, त्यांचा आदेश आहे मजनी ही गोकुळाला, चला जाऊया. आणि गेल्यानंतर खरंच यमुनेचं पाणी वाढायला लागलं. जसं जसं आत जात आहे, जसं जसं आत जात आहे तसं पाणी वाढायला लागलं. आता ती यमुना सुद्धा आतुर झाली होती देवाच्या दर्शनासाठी. भक्त आतुर झाली देवाच्या दर्शनासाठी. आणि कधी एकदा यांचा चरण स्पर्श करतोय. आता एवढी तरी वर टोपली असेल, चरण फार तर त्या टोपलीतून त्या लहानग्या बाळाचे किती बाहेर येणार आहेत एवढा अंगतायत. तिथपर्यंत पाणी जायचं म्हणजे वासुदेवाच्या नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय राहणार नाही का. तरी सुद्धा झाला तो प्रसंग. यमुना माईनं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्या घेतल्या यमुना माई शांत खाली शांत झाल्या आणि वसुदेव नंदाच्या घराला घेऊन गेले. पुढं आपण कथानक सांगणार नाही, कारण हे जर सांगत बसलो तर बऱ्याच कथा आहेत. मग पुतना मावशी येते, मग तो कुठला अजून एक तो 2 तास चरत बसा म्हणलं. काला होतं पहिला काय दुसरी लाईन तिसरी लाईन वरून आणून केली ना आपण. महिलांचे कुठं होत्या सगळ्या? तसं एकाच दिवशी कंटाळा आला असेल, दमला असाल, प्रारब्ध आहे, कर्म आहे, खाताय तुम्ही म्हणजे करताय काहीतरी कार्य चालू असते, रात्रीचं करताय म्हणून तुम्ही थोडस भजन सोडा, विश्रांती घ्या. एकाच दिवशी हा शब्द गाळला महाराज नंदींनी. भजन ग्रुपवर यायचा विषय पडला, ग्रुप मधनं आउट, घराच्या बाहेर. आता नंदीला प्रश्न पडला असे का शिव महाराज एवढे का चिडले? खंडाळे भाऊ त्राहिमाम त्राहिमाम चिडणार नाही का? आणि कुणाला पकडणार शेवटी? बोल. आता ते नंदी आणि ते दोन्ही पण काय एकमेकाचे हेच आहेत सोडा. पण हा खेळ आहे म्हणजे हा काल आहे, आनंद घ्यायचा. बाहेर काढल्याशिवाय आत यायचं महत्व कळणार. आणि ज्याला आत यायची आस लागत नाही, ज्याला मंडपाच्या आत यायची आस लागत नाही, जो बाहेरच बसतोय त्याला हा काला प्राप्त नाहीये. आणि म्हणून हा विषय मात्र हा प्राप्तीच्या पलीकडचा विषय आहे. म्हणून बाबा मला वेळ किती सांगा, कारण गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं की 3-4 तास. आज वेळ थोडासा पाहिजे. तर कारण आपल्याला ह्याच्यात गोमाता पण कव्हर करायची आहे. मी शिवाजी महाराजांना जास्त हे करणार नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी सकाळी छानपैकी म्हणजे वळा आणि साहेबांनी गुण धारण करण्याचा सिद्धांत सांगून महाराजांना हे केलं. पण आपल्याला गोमातेकडे यायचं आहे, कारण हा जो काला आहे आता तिथून पुढचं प्राप्तीच्या पलीकडचा जो विषय आहे, नामधारकासाठी, भक्तासाठी भगवंताची जर काय आज्ञा असेल, सद्गुरूंची जर काय आज्ञा असेल, तर तो देव देश धर्माचा काला करायचा. कोणता काला करायचा आहे? देव देश धर्माचा काला करायचा. तो काला खायचा, त्या काल्याचे अधिकारी व्हायचा आहे. हरिनाम प्राप्त झालं. बरेच हरिनाम घेऊन कुठं आहेत का आज कुठे मिळाले माहिती नाही. ते शब्द म्हणजे नाम नव्हे, जे त्यांच्या सानिध्यात त्यांच्या आश्रयाला राहून जे ग्रहण करतायत
त्यांना हा अंतिम काला प्राप्त आहे, तो म्हणजे देव देश धर्माचा काला. लोकमान्य टिळकांनी सांगावं, माझा देश जर पारतंत्र्यात असेल तर तो तुमचा मोक्ष घेऊन मी काय करू. तुकाराम महाराजांना हाच प्रश्न पडला असेल, मोक्ष तुमचा देवा, तुम्हा दुर्लभ तो ठेवा, आम्हा भक्तीची आवडी. ती गुढी आहे. इथं आज गेले 8 आणि 10 आणि 12 वर्षामध्ये देव देश धर्माचा विचार प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जागृत व्हायला लागला असला तरी अजून काला झालाय, अंतिम सत्तेला आपण पोहोचलोय. अजून राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा झाली आहे असं नाहीये. वातावरण निर्मिती करून, पहिल्यांदा तुम्हाला जागृत करून, तुमच्यामध्ये पहिल्यांदा आशा निर्माण केली पाहिजे. पहिला गुण होता सकाळचा काय, आशा. त्याच्यानंतर दुसरा गुण कोणता होता, आशीर्वाद. आता जे नेतृत्व आहे देशामध्ये, आणि बाबांची पण रीत बघा, आज काही मंडळी नाहीये, पण ज्या वेळेला वयोवृद्ध किंवा ब्राह्मण आहे, कसं का असणार, जातीने ब्राह्मण आहे, आज बाबाही पहिलं दर्शन घेतात त्या वयोवृद्ध मंडळीचं. आई आई माझ्या पाया पडू नका, आम्ही उभं राहतो. बघा तुझं वय काय, त्यांचं वय काय असेल, तुला बोलण्याचं प्राप्त असेल, कीर्तनकार झाला असेल, महाराज केला असेल, नटवला असेल, महाराज नको. आजही म्हणून आशीर्वाद गरजेचा आहे. आज देशाचं नेतृत्व काय करते बघा. परवा त्यांच्या मातोश्री गेल्या, प्रत्येक वर्षी वाढदिवस हे निमित्त असेल, पण येऊन काही कार्य करायचं असेल तर आशीर्वाद. जनतेमध्ये गेल्यानंतर शब्द त्यांचे काय, आपका आशीर्वाद है, मेरे को ये सेवा करने की संधी मिल रही है, मी पंतप्रधान झालोय तुमच्या आशीर्वादाने. हा भाव नाहीये महाराज, मला तुमची सेवा करण्याची संधी तुमच्या आशीर्वादातून मिळालेली आहे, ही जाणीव त्या नेतृत्वाच्या ठिकाणी आहे. आपलं हिंदू राष्ट्र, आपली संस्कृती, आपली गोमाता ही आपली आहे, ही विश्वाची गोमाता आहे. आपले धर्मग्रंथ आपली आहेत, त्याचं महत्व हे विश्वात कुठल्याही इतर देशामध्ये असणाऱ्या ग्रंथापेक्षा अनन्यसाधारण अलौकिक आहे. आपल्या इथं मध्ये असणारी चरक संहिता, आयुर्वेद, आयुष, कुठल्याही तुमच्या होमिओपॅथी असू द्या, नाहीतर अजून कुठल्या ॲलोपॅथी असू द्या, त्याच्यापेक्षा 100 पटीनं अगदी हाडात गेलेला कॅन्सर असेल तरी बरा करण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे. सहज 1 चमचा गोमूत्र दररोज, कुठलाही आजार तुमचा असू द्या, मात्र पथ्य पाळावे लागेल. एवढं सगळं असणारं हे टिकावं, वाढावं, त्याच्यामध्ये वाढ व्हावी, ते सगळ्याकडे पोचावं, सगळ्याच्याकडे पोचल्यानंतर ते सगळ्यांना शोभावं, ही आशा आमच्यामध्ये निर्माण पहिल्यांदा झाली पाहिजे. जर आम्हालाच आशा नाही तर एकटं नेतृत्व काय फास घेणार आहे का. आशा पाहिजे ना आम्हाला, हे होणार आहे. आणि आशा आमच्यात निर्माण झाली म्हणून परत पुढल्या वर्षी 272च्या ऐवजी 320 किती झाले बघा. परत 24ला पुनरावृत्ती करायचं आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे. माझ्या गटाराचं काम झालं नाही, माझ्याकडे पाणी आलं नाही, आमच्याकडे दुष्काळ आहे, ह्याच्याकडे बघू नका. व्यापक देशाचा विचार करा. आज काश्मीर 370 लावलं म्हणून आज काश्मीरामध्ये हिंदूंचा असणारा किंवा तिरंगा, भारतीयांचा असणारा तिरंगा मानानं फरकला गेला त्या दिवशी 26 जानेवारीला. नाहीतर आतापर्यंत तिथं जाऊन झेंडा फडकवायचा, तिरंगा फडकवायचा, त्यांचा सेपरेट झेंडा होता. आणि झेंडा कशावर पोचला जायचा, ज्याच्यावर तो झेंडा पोचला जात होता ती कुळी बर्बाद केलेली आहे पहिली. त्यांना जे काय मानधन चाललं होतं ते मानधन मोदी साहेबांनी बंद केलं, नोटाबंदी केली, दगडफेक करणाऱ्या अतिरेक्यांना मिळणाऱ्या 500च्या नोटा बंद झाल्या, 2000च्या नोटा बंद झाल्या. दगडफेक करण्याचं त्यांचं कारण निघून गेलं. आज दगडफेक होताना दिसत नाही पोलिसावर, सैनिकावर. आज तिथं जेवढे आतापर्यंत जेवढे आपले सैनिक आणि सामान्य नागरिक मारले जातो ते दिसत नाही आज. का, लोकांच्यात आशा निर्माण झाली.
लोक आशीर्वाद देण्याच्या मनस्थितीमध्ये आलेले आहेत. आणि ही जी आशा तुमच्यामध्ये निर्माण करतात, कुणी हे आलंय आणि माझ्या घराण्यातला म्हणून नाही तो झाले. हिमालयात जाऊन साधना केलेली आहे, 12 वर्षे तप केलेला आहे. तप केल्यानंतर आदेश भेटलाय, आता तू जा. गुरु आज्ञेतून होत ते कार्य सिद्धीला जातं महाराज. आणि माझा मुलगा म्हणून गादीवर बसवला, त्याचा नाश आटळाय महाराज, कुळाचा नाश आटळाय. महाभारत त्याच्यासाठी आहे आणि काल परवा घडलेलं उदाहरण त्याच्यासाठी आहे. एवढा जर आम्हाला अजून विश्वास तयार होत नसेल आणि लोकल 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 असणारे जर अजून ते तुम्हाला फक्त हातच दाखवतात, बाकी काय करत नाही. ते तुम्हाला दाखवतील मनगडात बांधलेलं आणि बंद पडलेलं, बाकी काय होणार नाही. जर खुलायचं असेल ब्रह्मरंध्रामध्ये असणार कमळ, तर कमळच फुलावं लागणार महाराज, त्याच्याशिवाय पर्याय नाही. हा आजचा परमार्थ, हा विषय समजून घ्या. तो भक्त आहे आणि मी या देशाचा भक्त आहे आणि त्याचे भक्त हजारो झाले तुमच्या आमच्यासारखे. आज सर्व पंथातले सर्व ऋषीमुनी, सर्व महाराज मंडळी, सर्वांचा त्या ठिकाणी गुप्त जाहीर कसा का असताना पाठिंबा आहे. हे आंधळे आणि अंधारे असले किती आले आणि कोकळून गेले. कुत्ता भुकता है अपने गली में, हत्ती चलता है अपनी चाल में. त्यामुळं आपण सुद्धा लगेच आता झालं, लोक मत करतात, आम्ही काही केलं तरी चालेल नाही, आपण ही दृढ निश्चय असलं पाहिजे. जोपर्यंत ही घोषणा होत नाही, जोपर्यंत कत्तलखाने बंद होत नाही, जोपर्यंत हा तुष्टीकरणाचं राजकारण बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही सुद्धा जागृत राहून योग्य त्या नेतृत्वालाच साथ दिली पाहिजे. नाहीतर माळा घालून सुद्धा नरक यातना देण्यात घ्या. नरक म्हणजे काय, आभास करू नका. कुठेतरी इकडे असेल आणि जायला कुणी बघितलंय, इथंच मोबाईल यावं लागेल तुम्हाला. तुमचे 35 तुकडे होतील, 35. कुठं आहे आपण अजून? काय एवढं धाडस होतं त्यांचं? कारण त्यांच्या तुष्टीकरणाला आतापर्यंत आपण पोहोचलोय. 70 वर्ष आपण धास्तिक आले आहे. आज हे तिकडे एखादा मोहल्ला असेल तर जायची तयार होते का बघा तुमची? काही भीती नसते तुमच्यामध्ये. तुम्ही मेजॉरिटीने आहात ना, का भीती आहे तुमच्यामध्ये? भीती भरवलेली आहे. 35 तुकडे करतात. आम्ही काय बांगड्या बांधले? आमच्या प्रत्येक देवदेवतांच्या हातामध्ये काय आहे? महादेवाचा देवी बघा कुठं आहे, देवतांच्या हातात काय आहे? कुठं तरी मध्ये काही पाखंडाने तुमचा विठ्ठल असा काय करेल आणि तुमचा शंकर भगवान काय करतो बघू म्हणून नंदी ठेवला तिकडे आणि ज्ञानवापी मशीद बनवली. त्या मशिदीमुळे आमची पिंड, त्या पिंडीमध्ये हातपाय धुतात, आम्ही गप्प. आम्हाला माहितीच नाही महाराज असं काय चालू आहे देशामध्ये. मथुरा कुणाचे आहे? आमची आहे ना. अयोध्या कुणाची होती? आमची होती ना. पाडावी लागली ना. कोणी पाडली? कायद्याने पाडली? आम्ही पाडली. आम्ही पाडली महाराज, आम्ही पाडली. कायदा अजूनही शोधतोय कोण कोण होतं वर चढलेलं, शोध आणि फाशी द्या. हा कायदा, हा तुमचं संविधान. हे संविधान घरात, त्याच्या अगोदर आमचं महाभारत आहे, त्याच्या अगोदर आमची गीता आहे, त्याच्या अगोदर आमची गाथा आहे, त्याच्या अगोदर आमचे संत आहेत. आणि संत होते, शिवाजी महाराज होते, त्यावेळेला सुद्धा ही जनता, हे राष्ट्र, हे सुजलाम सुफलाम आणि भरगच्च असं होतं. संविधानाला प्रगती होते नाहीये. काय औपचारिकता म्हणून ते केलंय आणि म्हणून पाळतोय. याचा अर्थ त्याचा अडथळा होईल आणि त्याचा अडथळा सुद्धा पार करण्याची हिंमत आजच्या नेतृत्वामध्ये आहे. 370 कलम काढलं तर आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही ह्या करू. त्याचे पाठ वाटेल. कायद्यानंच काठा काढला बरोबर. पहिल्या आत गप केले, परत त्यांची पिलावं बंद केली नोटाबंदी करून. गप, पैसा नाही, कोण जाते मरायला. हे सगळं झाल्यानंतर एक दिवस जे विरोध करणारे होते त्यांना स्पेशल पासपोर्ट बनवून पाठवलं युरोपला. जा जरा अशी अशी कमिटी आहे, त्याच्यात तुमची नेमणूक केली आहे आणि जरा फिरून या. राज्यसभेत विषय आणला. तिकडे संख्याबळ बरोबर कमी झालं, कारण 15-20 लोक आपोआपच गेली होती दौऱ्यावर. त्याला म्हणायचं गनिमी कावा. त्याला म्हणायचं गनिमी. कुणाचा आहे हा गनिमी कावा? ज्या गनिमी कावाचा अभ्यास
आज कोण सांगितलं काल? रागिनीत कोणतरी सांगितलं, ज्या गणिमी काव्याचा दिनेशने सांगितलं की त्या गणिमी काव्याचा अभ्यास आज युरोपमध्ये एका पुस्तकाचा अभ्यास युनिव्हर्सिटीमध्ये केला जातो. आम्हाला तो इतिहास शिकवला जात नाही. आम्हाला जाऊ दे, तिकडे जायचं ना आपल्याला. तर अशी आशा आशीर्वाद हे पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येतं किंवा धर्माचं कार्य साधता येतं. म्हणून हा जो काल आहे हा देव देश धर्माचा काल आहे. मात्र हे करत असताना आपला विषय जो चालू आहे सध्या, अधिष्ठान आणि इष्ट देवता, सद्गुरु परमात्मा परब्रह्म हे सगळ्यांचं अधिष्ठान आहे. गोमाता हे आपले अधिष्ठान आहे, इष्ट देवता आहे. म्हणून त्या इष्ट देवताचा अपमान, मागचा विषय झाला, अपमान बिलकुल झाला नाही पाहिजे. घरातनं बाहेर काढले, अपमान, अपमान हा मृत्यूपेक्षा भयानक आहे महाराज. कसा पण मृत्यू दिला हो, एका दिवसात काम झालं त्याचं, पण आपण अपमान करून तिला वर्षानुवर्षे रस्त्यावर फिरायला लावलेले आहे. काल तुम्ही उदाहरण दिलं ना, एक गोमाता. आजही तुम्ही अजून बाहेर जा, कुठल्या बाहेरच्या राज्यामध्ये आपण गेलतो ना तिकडे द्वारकेला वगैरे, रस्त्यावर आहेत ना गोमाता. अजून कोकणात गेले रस्त्यावर गोमाता, म्हणजे आम्हाला अजून त्याचं महत्व कळणं झाले. ही जागृती करण्याचं काम हा प्राप्तीच्या पलीकडचा विषय. आणि म्हणून रामायणामध्ये मागे गेलं तर दशरथाच्या पाठीमाग दिलीप राजा, एक छोटीशी कथा सांगतो, आपल्याला वेळ नाही आहे, पण गोमातेचं महत्व आणि गोमातेची सेवा कशी झाली पाहिजे, आणि काय जर दुःख किंवा काय कर्म प्रारब्ध आपलं जर चुकीचं व्हायला लागलं असेल तर त्याला कारण काय आहे. एवढं सगळं झाल्यानंतर संतान प्राप्ती नाहीये, जसं दशरथाला तसं दिलीप राजांना संतान प्राप्ती नाहीये. म्हणून वशिष्ठाकडे गेले. महाराज सांगा काय माझं प्रारब्ध आहे, काय माझं चूक झालंय, माझ्या वाटणीलाच असे भोग का, किंवा असं म्हणण्याच्या ऐवजी हा जो देव देश धर्माचा गाळा आहे तो पुढे चालू राहावा या उद्देशानं थोडस काहीतरी असावं असं वाटतंय, संतान असावं का नाहीये. म्हणून वशिष्ठाकडे गेल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी त्यांना आठवण करून दिली. महाराज आपल्या जीवनामध्ये जरा आठवून बघा, कधी तुमच्याकडं काय चूक घडले का, कधी एखादं पाप घडलंय का, बघा जरा आठवून. खूप मोठा पराक्रम केला आणि त्यानंतर काय घडलंय का, बघा जरा आठवून. हो हो म्हणे मला आठवलं. आणि दिलीप राजा शूरवीर राजा, कारण तो जो वंश आहे तो तसाच आहे ना का माग. शूरवीर राजा स्वर्गातील देवांना मदत करण्यासाठी युद्धामध्ये गेले असताना युद्ध देवांना जिंकून दिलं. शौर्याचा थोडासा अभिमान चढला होता, देवांना मदत केली, देवांना युद्ध जिंकून दिले आणि युद्ध जिंकून दिलं असल्यामुळे रथात स्वार झाले. परत माघारी येत असताना मस्तपैकी आपल्याच आनंदामध्ये उन्मत्त असल्यामुळं दिलीप राजांना विसर पडला. वाटेवर जाताना माझ्या येताना एक गोमाता उभा होती. आठवून बघा महाराज, तुम्ही कसा आला तिथून. दिलीप राजांनी थोडस ध्यान केलं आणि त्यांना आठवलं, गोमाता ही विश्वमाता आहे, गोमाता आमचा आत्मा आहे, गोमाता आमची इष्टदेवता आहे, गोमाता परब्रह्म आहे. अशी गोमाता येताना माझ्या वाटेवर उभा होती. महाराज मी तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, मी थोडा वेळ सुद्धा रथ थांबवला नाही. मला असं वाटलं नाही की त्या मातेचं दर्शन घ्यावं, तू इथं एकटी कसे काय विचारावं, असं मला वाटलं सुद्धा ना. मी माझ्याच यशाच्या धुंदीत होतो आणि मी सरळ निघून आलो खाली. एवढा अपराध महाराज माझ्याकडून झालेला आहे. असा अपराध झाला असेल आणि तो अपराध असेल तर हा आहे महाराज, आपण याच्यावरती मला मार्गदर्शन करावं. म्हणून वशिष्ठ ऋषी म्हणतात, अपराध झालाय ना मग पश्चाताप व्यक्त केला पाहिजे. बाबाचा विषय झालेला आहे, म्हणजे जरी झाला असलं तरी पश्चाताप व्यक्त करून याच्यातून तुम्हाला बाहेर पडता येतं. भजन ग्रुप मधून बाहेर पडलाय ना व, पश्चाताप जरा होऊ द्या ना. कधी घेणार आहे बाबा आम्हाला दादागिरी आहे का, एवढे दिवस झाले आता घ्या की मला आतमध्ये. अरे पण तू एवढा दिवस घरातनं बाहेर आहेस, घरातून बाहेर काढलेल्याची
जाणीव होते का तुला मी घरातून बाहेर आहे? विचार करा जरा. तुम्हाला घरातल्यानी घरातलं बाहेर काढलं. जो कोणी घराचा मालक आहे आता घरी जावा. घरी भजन ग्रुपवर येऊ नका, घरी जावा. काय तर तुमच्याकडलं घरातून बाहेर कधी काढतात? पतित 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 पिवाचा मी पतित. एवढं काहीतरी पातळ झालं. आमचा काय संबंध नाही. सरळ म्हणतात हाय तो आमचा भाऊच आहे, आमच्याच पण काय संबंध नाही. तो घरातून बाहेर आहे, समाजातून बाहेर आहे, गावातून बाहेर आहे. त्याला काय वाटायला नको कशामुळे असं? आणि तो जर उन्मत झाला असेल, हाय माझा मी समर्थ, गोफळ गोफळ राहा भजनाच्या बाहेर. तसं आपण जर भक्त असेल, आपण जर गुरुभक्त असेल, आपण जर खरंच आपल्याला वाटत असेल की मी घराच्या बाहेर आहे आणि घराच्या बाहेर असताना मला पश्चाताप होऊन आत जाण्यासाठी संधी आहे, होतो का पश्चाताप? होत असेल तर तो प्रगट होईल. आत लायचं ना ते. पश्चाताप कुठं होतो? पश्चाताप कुठं होतो? पश्चाताप कुठं होतो? सोबत आहे का बाहेर दिसेल? इकडे पांढऱ्या कपड्यावर कपडी बिपडी घाण झाली काय दिसेल का? नाही ना. पश्चाताप आत होतो. अंतकरणाला जाळत असो. चंदनाची चोळी माझं अंग अंग जाई. घरी असणारं वैभव सुख देत नाही. मी भजन ग्रुपवर नाही. भगवान तयार आहेत, मी भजन ग्रुपवर नाही. भूक लागली आहे, जेवायची इच्छा होत नाही, मी भजन ग्रुपवर नाही. होते का असं? जो होतो ना त्याला व्हॉट्सअपनं व्यवस्था केली आहे. डोळ्यातून घळा पाणी. आता तेवढी हुशारी करू नका सोनाल ताई. घळा डोळ्यातलं पाणी आलेलं दाखवायचं, बाबांना मेसेज टाकायचा, परत दुसऱ्या महिन्यात परत बाहेर, एका रट्यात बाहेर. काय झालं आता? काय प्रत्येक वेळेला काय सांगणार आणि काय विचारणार नाही का? प्रत्येक असं पश्चाताप असं असतो का? एकदा पश्चाताप, एकदा अनुताप झाला, एकदा पश्चाताप झाला, परत त्या मार्गाला नाही जात. जर नाटक असेल तर पुन्हा पुन्हा चूक होईल तुमच्याकडे. पुन्हा रिपीट होणार. 2 महिन्यानंतर बाहेर. काय पाटील? 2 महिन्यानंतर. मग त्यांचं नाव घेतोय म्हणजे त्यांच्याकडे बघू नका. पाटील म्हणून असं मोठे आहे ना नाव घेतले. काय पाटील? त्यांचा कुणाला पश्चाताप झाला? आपण कुठे होतो? दिलीप राजांना पश्चाताप झाला. महाराज पाय धरले वशिष्ठ ऋषींचे. घळा डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. सांगा महाराज काय करू? आता महाराज काय म्हणते, बरं झालं माझ्या चरणाशी लागलाय. एवढा देवानं हरवून आलेला राजा, एवढा मोठा कार्यकर्ता आहे, माझ्या चरणाशी लागलाय, घळा रडतोय. मस्तपैकी आलिंगन दिलं असेल. बस काय काळजी करू नको, मी आहे. अहो असंच चाललंय आजकाल. करोनी प्रबोध संत पार उतरली, ठेवला हात तुपाचा, काय करू नकोस, झाला आता तू आणि मी, असे सांगणारे भोंदू महाराज, दांभिक महाराज समाजामध्ये लय झाले. आणि म्हणून तरी आमचं राज्य अजून गुलामगिरीत चालू आहे. साधक होऊन सुद्धा काय बाधकच आहे. आणि जो तत्वनिष्ठ महात्मा असतो तो सांगतो, जिथं चुकलंय तिथं माफी माग. माफी कुठं मागायची? जिथं चुकलंय. कुठं चुकलंय दिलीप साहेब? कुठे गेले दिलीप साहेब? कुठं चुकलंय? गोमातेच्या ठिकाणी चुकलंय. गोमातेचं दर्शन घेतलं नाही, गोमातेला नमस्कार नाही केला, गोमातेकडे पाहिलं सुद्धा नाही. किती मोठा अपराध. माझे पाय धरून काय उपयोग? हे पाय धरून काही उपयोग नाही. याच्यावर आंघोळ घाला, अभिषेक करा, डोळ्यातून काय पाक सगळं पाणी आटूस तर राडा, काही उपयोग नाही. उपाय हेच आहे, पाय धरायचे असतील तर कुणाचे धरा. जय हो जय गो माता, माता पालन पोषण करता, पालन पोषण करता सर्व रूप माता. जय हो जय गो माता, जय हो जय गो माता, जय जय गो विश्व माता.
नका पाठ करू, सेवा होते ना पुष्कळ झालं. दिलीप महाराज गेले. महाराज उपाय सांगा. म्हणे राजा तुम्ही राजा आहात, पण मला जे काय सुचतंय वर्ण जे काय मला प्राप्त झाले त्याच्यानुसार असं दिसतंय की तुम्हा दोघा नवरा बायकोना 1 वर्ष सक्तीची गोसेवा करावी लागेल. सक्तीची गोसेवा करावी लागेल. तत्पर महाराज निघाले. परत त्या गोमातेकडे गेले नाही. ती एक झलक होती, आली होती की ह्याला किती धुंदी चढले बघाव, कशाचा विसर पडलाय. भगवंताने मज नाही गोकुळाला, कशाचा विसर पडलाय समाजाला. म्हणून पहिल्यांदा काय कार्य केलं, चला पाळू, चला. भगवंतानी काय केलं नाही का, तसं दिलीप महाराजांना सांगितलं जावा. आणि आता दिलीप महाराजांनी मस्तपैकी 1-2 काय गोमाता आणल्या आणि सेवा करायला सुरुवात केली. आता राजा आहे, ऐकताय का, ऐका जरा. राजा आहे ना, आता राजा कशी सेवा करेल सांगा बरं. जमलं का करे आमच्या इकडच्या. विठ्ठल विठ्ठल काय वाजवा, आपल्यात हा भागच नाही विठ्ठल विठ्ठल करावा किंवा काहीतरी जागत राहत नाही का. असो, कसं करेल गोमाता पालन. राजा आहे, मस्तपैकी जाणार राजवाड्यामध्ये आणि 2-4 नोकर आणणार. ह्या 2 गोमाता आहेत आणि यांची सेवा गुरुनी करायला सांगितलेली आहे. चला 4 गडी आणा. माझे गडी कोण, गडी शोधत बसणार. राजा आहे ना का, हा राजा स्वतः नाही करणार, गड्यांना लावून चाललंय. गडी शोधायचं चाललंय. गोसेवा करायचं पण गडी शोधायचं चाललंय. महाराज आता लांबवत बसत नाही, लांबत केवढं अजून निघत बसणार आहे. तर लगेच राजवस्त्र पहिले उतरवली. ध्यानात घ्या, कनेक्ट होते सगळं बरोबर. काय करायचं, फक्त तुम्ही कनेक्ट व्हा इकडे. राजवस्त्र सगळी दोघाही पती पत्नीने उतरवली. वेश धारण केला गोपाळाचा. गोपाळाचा वेश धारण केला आणि अंतःकरणातून गोसेवा चालू केली. महाराज सकाळी उठल्यापासून पहाटेला आता ती गोमाता उठते. उठल्यानंतर गोमाता काय करतात सांगा. आता हे कोण सांगेल. उठल्या उठल्या गोमाता काय करते हे कोण सांगेल. जे आहेत गोट्यामध्ये तेच सांगेल ना. मोठे महाराजांना कोण काय विचारून काय समजेल का, नाही ना, नाही का. महाराज उठलं का पहिली गोमाता गोमय आणि गोमूत्र. म्हणून महाराज ती गोमाता उठून हे आपले विधी आवरण्याच्या आत दोघं पती पत्नी तिथं हजर आहे. नीट आहे का. राजा आहे, राम सूर्यवंशी नाही का, त्या कुळातले ते राजे. ती कुळी काढून बघा, दिलीप महाराज म्हणून आहेत मध्ये. विसरले मी राजा आहे, गडी अजिबात नको, मी स्वतः करणार आहे. म्हणून गो मातेच्या सकाळच्या पहिल्या विधीला हजर आहे. गोमय जमिनीवर नाही पडलं पाहिजे. गोसेवा या राणीनं पदर केलाय. महाराज आपला जे काय असेल तो हे घेऊन उभा आहे. गोमय खाली जमिनीवर पडू द्यायच नाही. ही भक्ती आहे. देव भक्त दोन्ही करिता ती नाही का भक्ती आहे. जमिनीवर नाही पडू दिलं गोमय. गोमूत्र जमिनीवर नाही पडू दिलं. आता तू म्हणाल मग काय केलं, नंतर काय केलं. काल उमेशने सांगितलं नाही का, ते दोघच होते नवरा बायको अण्णा, आणि त्यांनी काय 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 करून ठेवलेलं आहे नाही का. दोघच आहेत, करतायत. उदाहरण तसं आता दिलीप राजांनी काय केलं असेल
हे वरच्यावर जे झेललेलं आहे त्याचं काहीही होते, काहीही होते नाही का. आणि त्याच्यात काय आहे हे सुप्रियाताईने आपल्याला आता बऱ्याच वेळा सांगितलं, मी तिकडे जाणार नाही, तो आपला विषय नाही. आता सेवा, गोसेवा अशी ते राजाने तशी करावी. गोमूत्र असं धरून ठेवायचं, गोमय असं धरून ठेवायचं. नंतर खाली काय चुकून झालं असेल काय तर ते परत साफ करायचं, जेणेकरून गोमातेला परत बसायला उठायला त्याचा किळस वाटायला नको किंवा त्याचा हे व्हायला नको. त्याच्यानंतर त्याच्यात जे असणारे जे काय खावटे टाकण्यासाठी म्हणून जे काय केलेलं आहे दावण, ते दावण अगदी जसे आपण खाली घरी जेवणाची भांडी साफ करतो तशी ती साफ करून एकदम चकाचक, की जेणेकरून शिळ्याचा वास तिला लागायला नको. का खरकटे तुम्ही खाता, जनावरांना चालते नाही का. पण ती गोमाता आहे, गोमातेला हा राजाचा भाव आहे, आता आमचा भाव जरा थोडा वेळ मागे ठेवा. आणि मग अशी सेवा करत 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 असताना दोघं परत 10-11 वाजले की गाई चरायला न्यायच्यात नाही का, किंवा गाई बसतील, गाय कुठे हे होईल. आणि दोघांच्या हातामध्ये एक गवताची पेंडी, अशी पेंडी की जिचं थोडस वारा लागेल, किंवा जर शेपटी वापरते गाई, कशासाठी शेपटी वापरते, माश्या त्रास होतो नाही का, माश्या चावतील म्हणून. त्या माश्या बसू नयेत, मासे चावू नयेत गाईला, गोमातेला माशी चावण्यापासून त्रास होऊ नये म्हणून राजा स्वतः अशी गवताची पेंडी घेऊन माश्या झाडत माग माग फिरतायत. गोमाता बसली, बसायच. गोमाता उठली, उठायच. गोमाता चरायला लागली, चरू द्यायची. गोमाता चरून झाली, सेवा बघा, सेवा. आता ही क्रिया कधी होईल, ही क्रिया कधी होईल, ही पश्चातापातून आहे का, तो झाला पाठीमाग. पश्चातापाला उपाय सांगितला, उपायाचं आज्ञा पालन करता झाले, आज्ञा अंतःकरणामध्ये मुरवली आणि सर्व इंद्रियामध्ये आज्ञा परावर्तित केली. प्रत्येक इंद्रिय गोसेवेला लावलं आणि प्रत्येक इंद्रियाकडून गोमातेची सेवा व्हायला लागली. हा दृढ निश्चयाचा भाग आहे, हा दृढ निश्चयाचा भाग आहे, हा आस्थेचा भाग आहे. हा माझ्या देहाला काहीतरी होईल, माझ्या अंगावर काहीतरी हे होतं, शिंतोडी उडतील म्हणून विचार करत बसले नाही. आता अशी जी होती त्याला काय म्हणायचं, कुणी केली, दिलीप राजांनी. आता मला सांगा, तुम्ही काही मंडळींनी काही वर्ष शंकर डॉक्टर जे कोणी लवकर जात होते बघितलं असेल, एखाद्या महात्म्याच्या मुखातून पडलेले शास्त्र हे सिद्धीला गेलं पाहिजे. विषय ऐका नीट ऐका विषय. हे शास्त्र सिद्धीला तेव्हा जाते जेव्हा त्या महात्म्याकडून केवळ त्या एखाद्या ज्ञान कला किंवा अवलोकन करण्याची बुद्धिचातुर्य असल्यामुळे लिहिलं गेलं किंवा सांगितलं गेलं असं नाही, तर त्याच्याकडून ज्या वेळेला ती गोसेवा, गंगा सेवा आणि हे घडलेलं असते त्याच हे सिद्धीला जाते. कनेक्ट होते का बघा विषय. बाकीच्यांची शास्त्र लिहिणारी भरपूर आहे, ते शास्त्र मौलिक ठरलेलं नाहीये. ते लौकिकात असेल कुठेतरी पण मौलिक नाहीये. तुम्हा मला मौलिक प्राप्त आहे. कशामुळं, राजेपणा सोडला. मी महाराज आहे, मी गुरु आहे, मी लेखक आहे, मी वाङ्मय करता आहे, मी कोण आहे, कोण आहे मी, बोला ना रावराणीताई, कोण आहे, गोपाळ आहे मी. हा भाव भगवंताने पण धारण केला की नाही केला, मी गोपाळ आहे असा भाव धारण करतो तो भगवंत, परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म. गोमातेने ठरवलं दिलीप राजांची परीक्षा घ्यायची. शेवटी आलो, आता झालंय कथा आपली संपदाला काय काळजी करू नका, लय लांबवणार नाही. शेवटी परीक्षा घ्यायची म्हणाले, हे सेवा तर ठीक आहे, सेवा ठीक आहे, हो झाले, त्या महाराजांनी आज्ञा केली म्हणून सेवा करणार, सेवा करणार. आता सेवा पण मगाशी विषय झाला, गड्यांच्या मार्फत सेवा केली का,
सेवा स्वतः करायची, गुरूंची सेवा करायची आहे नव, स्वतः माझ्याकडून ती झाली पाहिजे. हाय मी नियोजन मध्ये आहे, मी करतोय, आणि मग कुणाला तरी ही व्यवस्था अशी करा, ही व्यवस्था अशी करा. हा ज्याचा भाव आहे, ही सेवा माझ्याकडून झाली पाहिजे, हा ज्याचा भाव आहे, तिथं तो देवच आहे आणि तुम्ही भक्तच आहे. सांगायची गरज राहत नाही, झालेलं आहे, तुम्ही पलीकडेच गेलाय. शेवटची परीक्षा काय म्हणतो आपण आता, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर माझा निरंतर महाराज असं वाटतंय का बघा, असं वाटत असेल ना तर सत्संग चुकणार नाही, असं वाटत असेल ना भजन चुकणार नाही. जीव तर नाही देत, म्हणायला चांगलं आहे, ठेवितो हा पाय, जीव सुद्धा थोडा आहे. अहो जीव राहतो, शरीर नुसती एक झोप तरी द्या. 12 वाजता झोपले 3 वाजता लगेच उठवताय, काय आहे का नाही. ठेवितो हा पाय, आम्ही झोप पण द्यायला तयार नाही आणि जीवाच्या गोष्टी करतो. महाराजांनी प्रमाण सांगितलं, त्यांचा निश्चय होता. आज आमचा निश्चय आहे का, आता असं सांगितलं मला तुम्ही आमची माफ करताय, आमचे दोष करताय, आम्ही काय करत नाही का, असं माप काढतो चुकीची काढा नको, बाजू माप काढावं चुकीची माप काढून देत. माप काढणं बरोबर आहे, चुकीची माप काढा नको असं नाही, नाही. माझं बरोबर असेल त्याचं माप काढा. काय भारी माप आहे नाही, भारी आहे माप आहे का नाही. काय भारी सेवा झाली जांगीर भाऊची काल, काय भारी झाला बारूद, काय भारी झाला पोवाडा. माप आहे का नाही, कसलं माप आहे झालं का माहित नाही. आणि काय तो प्रसाद, असते बाबा ठेवी तो हा पाय. आता पूर्ण एक पर्सनली घेऊन नका बघा, संवाद आहे. महात्म्यांना जागे करायचं का नाही, मग नंतर पर्सनली घेऊ नका. आणि जर पर्सनली घेतला असेल, लागला असेल, सोडा, बोलावं या अरुराव बोलावं तुमच्या भल्यासाठी. लेकुराचे वाहे माऊलीचे काय काय चित्त. काल काय म्हटलं होतं एका अभंगामध्ये, ऐसे ज्याचे चित्त नाही का, म्हणजे तो भगवंत चित्तात आला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण माऊलींच्या चित्तात कोण नाही. नाही लेकुराचे ही तुम्ही ते पाय ठेवा, पण त्यांचं चित्त, त्यांच्या चित्तात काय आहे लेकुराचे. मग प्रसंगी जर वाजवली एक माप काढलं, कशासाठी आहे,
हितासाठी आहे नाही का, हितासाठी आहे. आता ज्याला हे हित अहित, आता जायला परत तत्वनिष्ठा घ्या. जो तत्वनिष्ठा आहे तो साधकाचं हित कशात आहे अहित कशात आहे हे जाणतो आणि त्यांना कळवळ्यानं जाग करतो. तो तत्वनिष्ठ महत्वा. बाकी व्यक्तिनिष्ठ आहे. हा झाला असेल त्याला कशाला उगाच हे करायला, वाईट वाटला तर तुटल, माझा उदो करणार नाही, परत माझ्या जवळ येणार नाही. हो असेच गेले तरी चालतील, काय कामाचे नाही. कारण पुढं धर्माचं कार्य करायचं नाही का. आणि धर्माचं कार्य करण्यासाठी जर एवढं माप काढलेलं जर लागत असेल तर तो जीव कसा देईल हो किशोर. एवढं माप काढलेलं जर लागत असेल तर जीव देण्याची त्याची पात्रता आहे का. फैसला झाला. मग गायीनं ठरवलं याची परीक्षा घ्यायची, दिलीप राजाची परीक्षा घ्यायची. तशी तुमची पण परीक्षा व्हायला पाहिजे की नाही. तो राजा होता, एवढी सेवा करत होता, तरी पण गोमाता म्हणते याची परीक्षा घ्यायची. आणि एक सिंह निर्माण केला गोमातेनं, आणि सिंहानं त्या गोमातेवर आक्रमण केले, असा सीन तयार केला. आणि आता दिलीप राजा काय करतोय बघायचं. काय केलं असेल, सेवा करायला सांगितलं. हे असलं काय त्या आज्ञेमध्ये नव्हतं. महाराजांनी काय सांगितलं, गोमातेची सेवा करायची. तिकडं तिला कत्तलखान्यात नेतायत का, वाघ खातोय का, अजून काय खातोय, काय सांगितलेलं नव्हतं. तसलं पुढे आले का शास्त्रात बघा काढून. आता सिंहाचा हल्ला म्हणजे रूपक घ्या. आज ते खाणारे तेच आहेत, असुरच आहेत सगळे, ते हल्ला करतायत गोमातेवर. आणि हे आम्ही दिलीप राजे. तिथं पण विचार झाला पाहिजे नाही का. जर ते थांबलं तर तुम्ही विकायचे थांबा, दुनिया अर्थाने घ्या. नाही सांगोलीच्या बाजारामध्ये खाते घाला, माणसं लगेच तोंड नाही तिकडे ते यायचे बंद झालेत, कोण नेत नाही, राहू दे 4 दिवस घरी, राहील 4 दिवस, परत दुसरी बुद्धी सुचेल ना तुम्हाला. खरंय का नाही. आणि जर तुम्हीच ठरवलं नाही न्यायची तिकडे, जास्त परिणामकारक आहे. खाती घ्यायचं बंद होईल. पण माणसं आणत नाहीत. आता काय घ्यायचं तिथं, जरशाच कोण खात नाही, दूध बी खात नाहीत. आणि चला अहो, सिंहानं हल्ला केल्यानंतर राजा गप बसेल. तो सेवक कसला, सिंहाच्या आरवा पडला म्हणे, गोमातेला खायच्या अगोदर मला खायचं महाराज. दोघं नवरा बायको, गोमातेला खायच्या अगोदर आम्हाला खा, मग गोमातेला खा. आता ते जनावर आहे, भूक भागली का परत काही हरण जरी समोर आलं तरी ते हल्ला करत नाही. झालं की मग फैसला झाला ना. जर त्याची तयारी एवढी चालली आहे, ठेवितो हा पायी जीव तो. आता हे जाणलं त्या गोमातेनं, आणि गोमाता दिलीप राजावर प्रसन्न झाली, प्रसन्न झाली, प्रसन्न झाली. विश्वात्मके देवे पूजती तुला. हो काय शेवटचं चरण आरती. अर्थात ते अशीच रचलेली नाही, अशी आलेली नाही येते. खूप मोठी बाबांची कृपा आहे तिथं, लक्षात घ्या. विश्वात्मके देवे पूजे हो प्रसन्न. आता आहे का नाही, आहे ना. मग प्रसन्न झाली. मग त्या पुढे वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार. धर्माचं स्थापना करण्यासाठी रामांचा अवतार, धर्माचं पालन करण्यासाठी. आणि तोच काल आहे ना माऊली, त्या काळात पण तोच देव देश धर्माचा काला. कृष्णाच्या काळामध्ये तोच देव देश धर्माचा खरा धर्म गोपाळांना दाखवून देण्यासाठी गोवर्धन, खरा धर्म ब्रह्माला दाखवून देण्यासाठी तिथं लीला केली आहे. आणि ब्रह्मा घेऊन जावा गोपाळ गाई, बघतो माग मी काय स्वतः होऊन राहिले. आता ब्रह्मा त्याचा अंश आहे, नाही ओळखलं, घेऊन गेले, शंका आली. आपल्याला दृष्टांत माहित आहे. असो तर हे जे काय आहे, अशी जी सेवा करायला भेटते आणि प्राप्तीच्या पलीकडचं कार्य करायला जे भेटते ते गोकुळचे जन आहे. आणि त्यांचं भाग्य दुसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज. धन्य धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनाचे, धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनाचे.
काल थोडासा विषय आला होता आपल्या प्रस्तावनामध्ये. दुर्योधनाला एक आस लागली होती की यांचा अज्ञातवास नष्ट होईल तेवढं बरं आहे, पुढची 12-13 वर्ष मग काय काळजी नाही का. आणि मग भीष्माचार्याशी चर्चा करून हे करून ते करून अज्ञातवासात नेमके कुठे असतील त्यासाठी खून काय कष्ट घेतो. आणि ती खून सांगितली, शुजलाम सुफलाम दुभत्या गायी जिथं आहेत तिथं 100% पांडव आहेतच, बाकी काय शंका घ्यायचं काम नाही. पाठवले दूध बघितलं असं असं काहीतरी आहे, मग म्हणे ते असे बाहेर प्रकट होणार नाहीत. म्हणजे खून झाली, दूध दुभत आहे, गायी चांगले आहेत, हे सगळं आहे, खून बरोबर झाली. पण पांडव ओळखायचे कसे, कारण ते एवढे त्या जनतेमध्ये मिसळले होते की हे वेगळे करता येत नव्हते. आणि आता अर्जुन तर तो ब्रह्मणारा झालाय, आता अर्जुन हिजडा होईल हे कुणा डोक्यात येईल का, ब्रह्मणारा होईल कुणा डोक्यात येईल का, नाही नाही, हे कुठे हे अर्जुन असतो तेव्हा. आणि म्हणून परत गेले दूत आणि मग त्यांनी योजना आखली, जर त्या यांना धर्माची स्थापना करणाऱ्यांना बाहेर काढायचं असेल, त्यांच्यातली भावना जागी करायची असेल, त्यांचं रक्त जर सळसळ कराल तर म्हणे त्या गायी तेवढ्या पळवा. आणि खरंच त्यांनी गायी पळवल्या विराटराजांच्या. आणि जर गायी पळवल्या तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारत. कुणाला ग्लानी आली होती महाभारतामध्ये गीता सांगायच्या अगोदर? अर्जुनाला ग्लानी आली होती. म्हणजे अर्जुन हा भारत आहे. ह्या श्लोकामध्ये अर्जुन हा भारत आहे, भारतावर ग्लानी आलेली आहे. मग आता भारतावर अज्ञातवासामध्ये ग्लानी कशाची आलती? ब्रह्मणा ग्लानी आहे. ती ढोलकी वाजवत वाजवत नाच करत करत बसलाय ते अर्जुन. विसरला मी अर्जुन आहे, शूरवीर आहे, असा आहे तसा आहे, गांधीवा हे आहे ते आहे. पण ज्या वेळेला समजलं गायी पळवलेत विराट राजांच्या की जे आपलं इथं अस्तित्व आहे, आणि त्याच्यानंतर अर्जुन पेटून उठला, माझा अज्ञातवास गेला तरी चालेल, आमचं गुह्य प्रगट झालं तरी चालेल, पण ह्या गोमाता सोडून आणल्याशिवाय राहायचं नाही. आणि म्हणून सगळेच्या सगळे पांडव त्या ठिकाणी गेले. ते जे काही सैन्य होतं त्यांना हरवलं, त्या गायी परत आणल्या. पण नंतर जो काय खेळ झाला त्याच्यामध्ये ते थोडासा काहीतरी वेळ झाला होता, काय झालं होतं ते गणित टायमावरचं चुकवलं त्यांचं आणि सांगितलं की नाही म्हणे ते नंतरच प्रगट झाले, ते वेळेच्या अगोदर प्रगट झालेलं नाही. सांगायचा सिद्धांत इथं असा होता की जे गोमातेचं दुःख, गोमातेचा अपमान, गोमाता पळवलीये हे जाणून ज्याचं रक्त सळसळत किंवा हे ज्याच्या जाणीवेमध्ये आहे तो अर्जुन, तो भारत. आणि म्हणून केवळ भारतामध्येच हा गोमातेचा विषय आहे. इतर देशामध्ये गोमाता ही गोमाता नाहीये, एक जानवर, एक जनावर, एक पशु आहे, पशु. आणि शास्त्रामध्ये सरळ सांगितलंय, रावण एवढा ज्ञानी, एवढा भक्त, शंकराचं स्तोत्र तांडव, शिवतांडव स्तोत्र रावणाचं आहे. एवढा शिवभक्त असणारा महाशिवरात्री निमित्तानं तो प्रसंग आहे. एवढा असताना सुद्धा केवळ गोमातेला पशु म्हटल्यामुळे आसुरामध्ये गणना तो आसुरच राहिला. कारण बुद्धीमध्ये कधी धर्माचा विषय आलाच नाही. बुद्धीमध्ये धर्माचा विषय जागृत व्हायचा असेल तर गोमातेला गोमाताच
जाणून तिची सेवा झाली पाहिजे. एक दारात आपले आले मासावडीकर, काल गोमाता पूजा बाबांनी करून घेतले, दारात आहे, त्याला ऊन लागत असेल, त्याला भूक लागत असेल, ही जाणीव असू द्या. तुम्ही फळबागाकडे कामाला जाताय, इकडे जाताय, कधी ती उन्हात असते तिथंच असते, ती तक्रार करणार नाही, पण तुम्हाला जाणीव पाहिजे की हे उन्हात आहे, मला गेलं पाहिजे माघारी. जसं तुमचं लेकरू घरी असताना जर तिला भूक लागला असेल म्हणून पाना फुटतो ना, तसा गोमातेबद्दल सुद्धा पाना फुटला पाहिजे. तो पाना फुटल्याचा अनुभव काही दिवसापूर्वी आम्ही घेतोय नाही का. परवा गेलतो आम्ही बदलापूरला आणि झालं आणि दुपारनंतर गेलो. आता हे सगळं एवढं सगळं वैभव आणि नेहमी मग आता कोट जॅकेट भेटायला येणार आहेत भक्त मंडळी म्हणल्यानंतर महाराज कसे एकदम नटून थटून नाही का. गेलो आम्ही गोशाळेमध्ये, म्हटलं असतील बाबा तिकडे उभा असतील कुठतरी, तिथे त्यांचा गडी असेल, ते काम करत असतील. आम्ही लग्नात जाऊन गेलतो. लग्नात जाणार महाराज म्हणल्यानंतर काय टोपी बुपी महाराजच बनवून, ज्यांना हे नाही सापडलं त्यांनी मस्तपैकी सूट बूट. आणि असं आम्ही तिथे गेलतो. आता आज्ञा काय आली, आता त्याच्या अगोदर बघतो बाबा कुठे आहेत, म्हटलं बाहेर दिसत नाही. बघितलं आत खोलीमध्ये अंधार आहे. अंधारामध्ये त्या कपडे असे होते की त्या अंधारात कपडे मिसळून गेले. परिस्थिती आहे का, काय बोध करून घ्यायचं तर तुम्ही घ्या, मी तुम्हाला हाच बोध करा असं सांगत नाही आणि स्तुती नाही इथं. त्या खोलीच्या अंधारामध्ये ती कपडे मिसळून गेलती. खाली बसायला काहीतरी होतं, समोर 4-5 पाट्या होत्या आणि ती खावटी नाही का 3-4 प्रकारचं हे टाकून मिश्रण तयार करायचं आहे. ते कितीच कुठलं किती मापाने टाकायचं आहे, काय करायचं आहे. आता ते मिसळताना सगळं हात इथपर्यंत असं घालून असं मिसळावं लागतंय. आमच्यासारखं इथं लागेल म्हणून असं थोडंसं असं करून चालत नाही. म्हणून पहिली कपडी उतरून ती कपडी घातली होती. दिलीप महाराजांचा मगाचा दृष्टांत आठवला. महाराज आहेत, तुमचे बाबा आहेत, सद्गुरू आहेत, गुरु आहेत. गुरु जर असे असतील तर आम्ही काय करायला पाहिजे. आता असंच लागले, कधी एकदा जॅकेट चढते, कपडे शिवायला गेलतो वाशीमध्ये. बाबाने मोठे भाऊ 2 जॅकेट शिवून घ्या, चांगले कपडे आहेत. म्हणलं बाबा सफारी शिवतो पण जॅकेट नको. ते म्हणेल कोणतरी आहे आपला प्रापंचिक माणूस सफारीवाला आलाय, जॅकेट घातले गेलं की बघणारच आहे. काय झाला जॅकेटवाला, आला पाकिटवाला. कपडी काळी बसलेत बाबा. आता आम्ही त्यांच्या पुढे जावं का असं. बाबा आदेश आला तिकडून, तुमची कपडे बोला की, बोला बोला. काय हात घालू नको, तुझी कपडी खराब होतील नाही का. मग आम्ही कसं तुमची आज्ञा कशी मोडू, कराय का. तुमची आज्ञा कशी मोडू म्हणून काय झालं नाही. बाबांनी सांगितलं कपडे खराब होतील, म्हणलं बरं झालं नाही का. आता मी पुढचं काय सांगत नाही. हा नंतर मंडळींना कळलं तो आदेश, कपडे खराब होऊ देऊ नको. म्हणजे असेवेचा दाग लागून घेऊ नकोस. असेवा, सेवेची कपडी घाल, सेवेची कपडी घाल, सेवेचा दागिना घाल, सेवेचे अलंकार ले. सद्गुरु सेवा दे मज देवा, सद्गुरु सेवा दे मज ठेवा. याने सार्थक जन्माचे, याने सार्थक जन्माचे. सद्गुरु सेवा दे मज देवा, सद्गुरु सेवा दे मज देवा.
मज नाही धरल्या ठाई भय मज नाही गेल्या मागच्या जन्माचे गेल्या मागच्या जन्माचे दडल्या ठाई भय मज नाही भय मज नाही गेल्या मागच्या जन्माचे गेल्या मागच्या जन्माचे सद्गुरु सेवा हे मज सेवा सद्गुरु सेवा हे मज सेवा याळे सार्थक जन्माचे याळे सार्थक जन्माचे प्राप्तीच्या पलीकडे जायचं असेल तर भाऊ सद्गुरु सेवा दे मज देवा देणे सार्थक जन्माचे. म्हणून असा जिथं भक्त आहे त्या देवाला त्यांच्या हातून उष्ट खायला अजिबात कंटाळा येत नाही. ते तिसऱ्या चरणामध्ये सांगतात उचिष्ट ते खाय तयाचेनी हाते नाही कंटाळत तयाला. कुणाच्याही हाती नाही हो. कोणी याल उद्या आणि बाबा गुरुपौर्णिमेला नाही का इतर कार्यात कुठं नाही डोंगरावर गोशाळेवर वृक्ष संवर्धन गुरुपौर्णिमेला यांना आठवण होते लगेच बाबा पेढा ते पण तोंडात खावा. अरे बाबा शरीर आहे त्यांनाही काहीतरी असेल शुगर असेल काय असेल नाही का. 100 लोकांनी जर 100 पेढे चारले आणि वरनं पाणी पण नाही पाणी कोणी विचारणार नाही दर्शन पेढा दर्शन पेढा दर्शन पेढा पाणी दिलंय का नाही हा काय नाही चौक दर्शन आम्हाला भेटलं मग होईल त्यांना सार्थक जन्माचं होईल सार्थक. आणि म्हणून सद्गुरु कार्यक्षेत्रामध्ये माझा वास निरंतर आहे. महावाक्य का नाही किती निश्चय होतो का बघा नाही का. गोबार कुमाई देव भक्त दोन्ही करिताती काला तयाच्या सुखाला वर्णी कवन धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे ठेवणे सदा शिवाचे खेळत असे. आता कुणा कुणाला ठेवणं सापडलं का बघा याच्यातून नाही का.
उच्छिष्ट ते खाय तयाचे हाते नाही कंटाळत तया लागी एका जनार्दनी भक्तांची आवडी वाढवित गोडी नित्य नवी सेवासाठी घेतलेला हा अभंग जसं बाबांच्या मार्गदर्शनाखाली बाबांच्या कृपेनं जसं जमल तसं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यातून इष्ट जे असेल ते जरूर घ्या. तुम्हाला जागा करण्यासाठी काय हास्यविनोद केला असेल, काय बरोबर माप काढले असतील बरोबर घ्या, चुकीची माप पण बरोबर करून घ्या आणि हा काला आपण असाच पुढे चालू ठेवायचा आहे. काला संपत नाही. त्या अवतारामधनं या अवतारामध्ये या अवतारामधनं या अवतारामध्ये अजून अजून अवतार घेई नवी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधा अवतार घ्यायचे आहे. जन्ममरणाचं भय आता बघून चालणार नाहीये नाही का. नुसतंच तेवढं काल बाबांनी सांगितलं असं भावना नुसत्या हिंदू राष्ट्र होईपर्यंत असं नुसतं हे नाही. अंतकरणातून ती तळमळ बांधली पाहिजे. गनिमिकावा करता आला पाहिजे. शिवरायांची तत्व पाळता आली पाहिजेत आणि हळूहळू हळूहळू इंच 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 लढवता आलं पाहिजे. आपापलं प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या ठिकाणी हा सिद्धांत हा भाव हा वापरत चला. त्याच्यामुळे हळूहळू हे बाबांचं कार्य साधू संतांचं कार्य भगवंताचा हा काला हा शेवटपर्यंत हा असा चालू राहणार आहे. ज्ञानेश्वर माऊली राजा माऊली राजा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे हाची ठोका म्हणे हाची ठोका म्हणे हाची ठोका म्हणे हाची ठोका अधिक उने देका 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 उने देका तुने वारे
दोही करे वारे दोही करे धरुला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरुला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वासु वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम काला वासु वैष्णविका वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वाकुला ब्रह्मविका उत्तम लोका दातरु उत्तम लोका दातरु उत्तम लोका दातरु वैष्णविका संभ्रम वैष्णविका Thank you.
संभ्रम